2 दिवस सगळी राजकीय लढाई वेगवेगळ्या पक्षांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नेमकी कशासाठी सुरू आहे तर ती महानगरपालिकेसाठी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी। या एबी फॉर्म मिळवण्यावरनं किंवा एबी फॉर्म मिळाल्यानंतर नेमकं काय काय राजकीय रामायण घडलं, महाभारत घडलं याचं दृश्य गेले 2 दिवस अख्खा महाराष्ट्र अनुभवतोय। पण या सगळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतनं शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या भाजपत आलेल्या सुधाकर बडगुजर यांची मात्र नाशिकमध्ये चांदी झाली आहे। सुधाकर बडगुजर यांना भाजपकडनं तब्बल 4 एबी फॉर्म मिळाले। हे एबी फॉर्म बडगुजर यांनी आपली पत्नी आणि मुलाच्या उमेदवारीसाठी वापरले। त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेविका भाग्यश्री डेमसे आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला। अर्ज बाद झाल्यावरती नाराज मुकेश शहाणेंनी सुधाकर बडगुजर यांच्या मुलाविरोधात थेट रॅली काढली। या सगळ्या प्रकरणानंतर आता बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप होतात। त्यावर आता भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्टीकरण दिलंय। ऐन वेळेला गोंधळ झाला आणि त्या गोंधळात काही एबी फॉर्म गहाळ झाले असा दावा केदार यांचा आहे। तर आपल्याला पक्षानंच एबी फॉर्म दिल्याचं बडगुजर यांचं म्हणणं आहे। 108 एबी फॉर्म व्यवस्थितरित्या वाटप चालू होतं। आमचे सरचिटणीस होते, काही वकील टीम बसलेली होती आणि 108 झाल्यानंतर उर्वरित काही एबी फॉर्म देण्यावरून थोडा गोंधळ उडाला आणि तो गोंधळ उडाला असताना थोडे काही सह्या केलेले लिहित असलेले फॉर्म काही कोणी घेतले असतील ते माहीत नाही, परंतु त्याच्यामुळे तो गोंधळ उडालेला आहे। बाकी सर्व व्यवस्थित 108 एबी फॉर्म व्यवस्थित वाटप चालू होतं। नंतर जो गोंधळ उडाला त्या गोंधळात 5 एबी फॉर्मची चोरी झाली की काय झालं असं काही म्हणता येणार नाही। एखाद्या कार्यकर्त्याला वाटलं असेल का आपल्याला एबी फॉर्म मिळतो की नाही, अशा घाईगर्दीत जर ते तसं झालं असेल तर ती शक्यता नाकारता येत नाही। कुठली शक्यता? फॉर्म कोणी कार्यकर्त्यांनी एखाद्या इच्छुकांनी नेल्याची शक्यता नाकारता येत नाही। माझ्याकडे शहराध्यक्षांनी जे एबी फॉर्म दिले तेच मी भरलेले आहे। त्यांनी जे दिलेत आता कुठले मी तर पक्षामध्ये नवीन आहे। मला पक्षाने जे शिस्त सांगितलं त्या पद्धतीने मी जिग्रीश भाऊंनी जे सांगितलं त्या पद्धतीने एबी फॉर्म लिहायचं काम चाललेलं होतं। काही एबी फॉर्म दिल्यानंतर जे एबी फॉर्म आलेत ते पक्षाने दिलेले आहेत, अधिकृत दिलेले आहेत, त्यानुसार मी भरलेलं आहे। तर इथे एक एक उमेदवार एकेका एबी फॉर्मसाठी झटत असताना बडगुजर यांच्याकडे 4 एबी फॉर्म कुठून आले याबद्दल आता अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले आणि याच मुद्द्यावरनं नाशिकमध्ये नाराजांची संख्या कमालीची वाढलेली आहे। अजूनही नाराजी पूर्णपणे शमवण्यात, शांत करण्यात पक्षश्रेष्ठींना यश मिळालेलं नाहीये। त्यामुळे तिकीट न मिळाल्यामुळे आक्रमक झालेल्या इच्छुक उमेदवारांनी आज पुन्हा एकदा शहराध्यक्ष सुनील केदारांना घेराव घातला। निष्ठावंतांना डावलून इतरांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप इच्छुक उमेदवारांनी केला। जोरदार घोषणाबाजी झाली आणि केदार यांना जाब विचारला गेला। त्यामुळे सगळ्यात सर्वाधिक चर्चा होते ती सुधाकर बडगुजर यांची। ते नुकतेच भाजपत आले आणि एक सोडून 4 एबी फॉर्म त्यांना कसे मिळाले हाच सवाल भाजपच्या निष्ठावंतांकडून उपस्थित केला जातोय। पण ओव्हरऑल सुधाकर बडगुजर हे व्यक्तिमत्वच वादळी व्यक्तिमत्व किंवा वादग्रस्त व्यक्तिमत्व ठरलेलं आहे। आपण आता असाइनमेंट डेस्कच्या इथे आहोत। ही मंडळी राज्यभरातनं देशभरातनं सगळ्या बातम्या गोळा करत असतात आणि अर्थात एबीपी माझाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात। याच टीमचा एक मेंबर आहे अजय। आपण अजयला विचारूया की सुधाकर बडगुजर हे नाव घेतलं की वादही त्या नावासोबत जोडला गेलाय, तो वाद नेमका काय आहे? खरं तर सुधाकर बडगुजर यांचा जो वाद होता 1993चा जो बॉम्ब ब्लास्ट प्रकरण होता, ज्यामध्ये दाऊद इब्राहिमचा हस्तगत जो जवळचा सलीम कुत्ता होता त्याच्या पार्टीमध्ये सुधाकर बडगुजर हे नाचत होते। आणि 2023मध्ये जेव्हा महायुतीचं सरकार होतं तेव्हा नितेश राणेंनी या विषयावरून की सुधाकर बडगुजर अगोदर ठाकरे सेनेमध्ये नाशिकचे शहर प्रमुख होते आणि ठाकरेंचा एक शिवसैनिक हा दहशतवादीच्या आरोपामध्ये असलेल्या व्यक्तीसोबत डान्स करतोय, त्या प्रकरणामध्ये भाजपच्या दबावामध्ये आणि आरोपांमध्ये सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPAचा गुन्हा दाखल झालेला होता। आजही ती SIT त्यांच्या विरोधात नेमलेली आहे, ती प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। त्यानंतर आपण येतो बावनकुळेंचा मकाऊ प्रकरणातला जो व्हिडिओ, तथाकथित व्हिडिओ होता जो राऊतांनी ट्विट केला। मध्यंतरी राजकीय वर्तुळात अशी पण आरोप झाले होते की हा व्हिडिओ राऊतांना सुधाकर बडगुजर यांनी पुरवलेला होता, पण नंतर राऊतांनी त्याचं खंडन केलं। त्यानंतर विधानसभेची जी निवडणूक झाली मागची, त्या टर्ममध्ये भाजपच्या सीमा अहिरे
माफ करा, भाजपच्या तिथल्या जे उमेदवार होता त्यांच्या विरोधात सुधाकर बडगुजर यांनी ही निवडणूक लढवलेली होती. म्हणजे जो व्यक्ती ज्याच्यावर एवढे भाजपने आरोप केल्यानंतर हे सगळं झालं, त्यांच्या पार्टी प्रवेशाला पण विरोध होता. तो विरोध डावलून बडगुजरांना पक्षप्रवेश दिला. आणि फक्त पक्षप्रवेशच दिला नाही तर 4 एबी फॉर्मही दिलात. आणि तो परिवारवादाचा जो मुद्दा बरोबर. येतोय त्याच्यामध्ये बडगुजर यांच्या मुलाला 2 एबी फॉर्म मिळालेले आहेत. 2 प्रभागामधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. आणि त्याचमुळे सगळा वाद पाहायला मिळतोय की इतकं वादग्रस्त व्यक्तिमत्व ज्याला भाजपनं सातत्यानं विरोध केला आणि त्याच बडगुजरांच्या घरात 4 एबी फॉर्म कसे जातात यावरनं भाजपचे निष्ठावान आता आक्रमक झालेले आहेत. पुढची बातमी पुण्यामधनं आहे. पुण्यामध्ये एकनाथ शिंदेनं सुद्धा अशाच नाराजी